नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यासह अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसामुळे फायदा होईल, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच मराठवाड्यातील लातूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यात। अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। हरभरा, तूर, मूग, उडीद याच्यासह भाजीपाला पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे। तर उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे। काही भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवसांमध्ये विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा वर्तवलेला होता। दरम्यान विदर्भामध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूरच्या मनीषनगर, सोनेगाव, सोमलवाडा या भागामध्ये झाडं कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। नागपूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर शहरात दाणादाण उडालेली आहे। आपण बघू शकतो की अनेक भागामध्ये झाडं देखील कोसळल्याच्या घटना पुढे आलेल्या आहे। सोनेगाव पोलीस स्टेशन परिसरातलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आतमध्ये देखील झाडं कोसळलेली आहे आणि हा जो वर्धा मार्ग आहे, वर्धा मार्गावर देखील आपण बघू शकतो की कसं एक भलं मोठं झाड कोसळलं, जे बाजूला असलेल्या ओव्हरब्रिजवर देखील त्याचा काही भाग कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी वाहतुकीमध्ये देखील व्यत्यय आल्याचं दिसून येतं। यासह मनीषनगर भाग असेल किंवा सोमलवाड भाग असेल, प्रतापनगर भाग असेल, या भागामध्ये देखील वृक्ष कोसळल्याच्या घटना पुढे आलेल्या आहे। नागपूर वेधशाळेने जी माहिती दिली त्यानुसार विदर्भ आणि मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। त्यामुळे पुढची 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आणखी 2 दिवस देखील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहे। काल रात्रीच्या एका पावसामुळे कशा प्रकारे नागपूर शहराची ही दाणादाण उडाली ते आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच पुढचे 2 दिवस देखील हीच भीती कायम असल्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।